एखाद्यावर केलेली दया कधीकधी आपल्यावरच उलटते का? आज आपण अशीच एक गोष्ट पाहणार आहोत. एक प्राचीन जातक कथा जी दया, विश्वासघात आणि अशा एका शिकवणीबद्दल सांगते जी आजही तितकीच खरी वाटते. तर ही गोष्ट आपण 6 भागांमध्ये समजून घेणार आहोत. म्हणजे कृतज्ञतेचं महत्त्व काय आहे, तिथपासून ते करुणेची ताकद किती मोठी असू शकते इथपर्यंत. चला तर मग सुरू करूया. आता या कथेची सुरुवात ना ती थोडी वेगळी आहे. म्हणजे ही काही फक्त जुनी गोष्ट नाहीये. ही कथा स्वतः गौतम बुद्धांनी त्यांच्या आयुष्यातल्या एका मोठ्या समस्येवर तोडगा म्हणून सांगितली होती. बुद्ध काय म्हणतात बघा, देवदत्त कृतघ्न आहे मित्रा आणि केलेली दया विसरतो. म्हणजे त्यांचा जो चुलत भाऊ होता देवदत्त, त्याच्याबद्दलचं हे वाक्य. आणि खरं तर हेच वाक्य या पूर्ण कथेचा पाया आहे. कृतघ्नता हाच या कथेचा मुख्य धागा आहे. आता बुद्ध आपल्याला घेऊन जातात त्यांच्या एका पूर्वजन्मात. कल्पना करा, एका नदीचा काठ आहे आणि तिथे 2 टोकं एकमेकांना भेटणार आहेत. एकीकडे आहे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं नशीब आणि दुसरीकडे करुणेने ओतप्रोत भरलेलं एक अस्तित्व. तर बघा, एका बाजूला आहे एक माणूस ज्याने आपलं सगळं काही गमावलंय, तो पूर्णपणे निराश झालाय. आणि दुसऱ्या बाजूला एक सोनेरी हरिण, एक असा भव्य प्राणी जो जणू काही जंगलातल्या करुणेचं मूर्तिमंत रूप आहे. तो हरिण त्या माणसाचा जीव वाचवतो आणि बदल्यात फक्त एकच गोष्ट मागतो, एक साधं वचन, की त्याच्याबद्दल कुणालाही काही सांगायचं नाही. पण लोभापुढे हे वचन टिकेल का? आता गोष्ट वळते बनारस शहराकडे. आणि इथे काय होतं तर एका राणीला एक स्वप्न पडतं. आणि त्या एका स्वप्नामुळे घटनांची अशी काही साखळी सुरू होते की त्या माणसाच्या वचनाची सगळ्यात मोठी परीक्षा घेतली जाणार होती. राणीला स्वप्न पडतं एका सोनेरी हरणाचं. आणि मग काय, राजा तिला खुश करण्यासाठी जाहीर करतो एक मोठं बक्षीस. इतकं मोठं बक्षीस की कोणाचंही आयुष्य बदलून जाईल. 1000 सोन्याच्या मोहरा. विचार करा, फक्त एका हरणाची माहिती देण्यासाठी एवढी मोठी रक्कम. म्हणजे हे असं बक्षीस होतं की कुणाच्याही मनात मोह, लोभ निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग येते ती परीक्षेची वेळ. ज्या क्षणी त्या माणसाच्या कानावर या बक्षिसाबद्दलची गोष्ट पडते, तो एका क्षणाचाही विचार करत नाही. ज्याने जीव वाचवला त्याचाच विश्वासघात करायला तो तयार होतो, फक्त स्वतःच्या फायद्यासाठी. आणि झालं, तो माणूस राजाला आणि त्याच्या पूर्ण सैन्याला घेऊन थेट त्या हरणाच्या जंगलात पोहोचतो. आणि आता सुरू होतो एक नाट्यमय आणि निर्णायक सामना. सैन्यानं तर पूर्ण जंगलाला वेढा घातलाय, पण तरीही ते हरिण राजाला पाहिल्यावर घाबरत नाही, उलट त्याच्याकडे धाव घेतं. त्याला वाटतं की राजा तर प्रजेचा रक्षक असतो, तो आपलंही रक्षण करेल. किती निरागस विश्वास आहे बघा हा. राजा धनुष्यावर बाण लावतो आणि तू सोडणार अगदी त्याच क्षणी एक चमत्कार घडतो. ते हरिण बोलू लागतं इतक्या मधुर आवाजात की पूर्ण सैन्य मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहतं आणि राजाचा हात जागेवरच थबकतो. ते हरिण बघा, अजिबात घाबरलेलं नाहीये. एकदम शांतपणे उभं राहून राजाला फक्त एक प्रश्न विचारतं. एक असा प्रश्न जो सगळ्या विश्वासघाताचा पर्दाफाश करणार होता. राजा त्या माणसाकडे बोट दाखवत म्हणतो, तो पापी माणूस, तो जो तिथे उभा आहे ना, त्यानेच मला ही बातमी दिली. आणि बस, एका क्षणात सगळं सत्य समोर येतं. विश्वासघात उघड होतो. आता विचार करा, अशा वेळी कोणालाही वाटेल की हरिण आता संतापेल, बदल्याची मागणी करेल. पण नाही, आपल्याशी विश्वासघात करणाऱ्या त्या माणसासमोर उभं राहून ते हरिण बदला नाही मागत. उलट दयेचा एक असा धडा शिकवतो जो कोणीही विसरू शकणार नाही. हरिण त्याला रागावत नाही, तर एका म्हणीतून त्याच्या कृतज्ञतेची खोली दाखवून देतं. ते काय म्हणतं बघा, तुमच्यासारख्या माणसाला वाचवण्यापेक्षा पाण्यात बुडणारे ओंडके वाचवणे बरे. किती मार्मिक आहे हे. राजाला तर खूप राग आलेला असतो. तो त्या माणसाला शिक्षा देणारच असतो. पण हरिण त्याला थांबवतो आणि फक्त त्याचा जीव वाचवा असं नाही म्हणत, तर त्याला जे बक्षीस वचन दिलं होतं ते सुद्धा द्यायला सांगतो. ही करुणा पाहून राजाचं मन अक्षरशः बदलून जातं. आता राजा हरणाला म्हणतो, तू हवं ते माग. आणि बघा, ही संधी मिळाल्यावर ते हरिण स्वतःसाठी काहीही मागत नाही, काहीच नाही. ते मागतं तर राज्यातील प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक जीवाला सुरक्षिततेचं वरदान. यापेक्षा मोठी निस्वार्थता काय असू शकते? आणि इथे बुद्ध आपली गोष्ट संपवतात, पण थांबत नाहीत. ते या गोष्टीतल्या पात्रांना त्यांच्या वर्तमानातल्या लोकांशी जोडतात. आणि इथेच या कथेचा खरा अर्थ समोर येतो. बुद्ध सांगतात, तो कृतज्ञ माणूस, तो दुसरा तिसरा कुणी नसून देवदत्त होता. तो राजा, तो होता आनंद. आणि तो दयाळू सोनेरी हरिण, ते स्वतः बुद्ध होते.
या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते. कृतज्ञता ही काही आजची गोष्ट नाहीये, हा एक जुना नमुना आहे. पण त्यावरचं उत्तर काय? तर ते आहे करुणा. म्हणजे आपल्यासोबत वाईट झालं तरी आपण त्यावर कशी प्रतिक्रिया देतो हे महत्वाचं आहे. आपण बदल्याचा मार्ग निवडतो की दयेचा? आणि म्हणूनच ही जुनी गोष्ट आजही एक खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर ठेवते की मिळालेल्या दयेची परतफेड कशी करायची? फक्त आभार मानून? की तीच दया, तीच करुणा इतरांना देऊन, पुढे चालू ठेवून